नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। एक अतिशय धक्कादायक बातमी। अहमदाबाद विमानतळावर आज दुपारी झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरून सोडलं आहे। एअर इंडियाच्या फ्लाइट AI1716 हा अपघात आहे आणि आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या दुर्घटनेच्या सविस्तर घटनाक्रम आणि तपासातील ताज्या घडामोडी। चला जाणून घेऊया। आज 12 जून 2025 दुपारी 1:38 वाजता अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाचे बोईंग 7878 ड्रीम लाइनर फ्लाइट AI171 लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे उड्डाण करत होते। या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते, पण टेक ऑफ नंतर अवघ्या काही सेकंदातच विमानाने 625 फूट उंची गाठली आणि अचानक त्याचा वेग 174 नॉट्सवर आला। एअर ट्रॅफिक कंट्रोलला विमानाने मेडे कॉल जारी केला, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीची सूचना मिळाली, पण दुर्दैवाने त्यानंतर लगेचच संपर्क तुटला। दुपारी 1:47 वाजता उड्डाणाच्या फक्त 9 मिनिटांनंतर हे विमान मेहगनी नगर परिसरात BJ मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या जेवणाच्या हॉलवर कोसळले। विमानाच्या आदळण्याने प्रचंड स्फोट झाला आणि आग लागली। धुराचे लोक 2 किलोमीटरपर्यंत दिसले। विमान पूर्णपणे इंधनाने भरलेले होते, ज्यामुळे आगीची तीव्रता वाढली। ही भारतातील सर्वात भयानक विमान दुर्घटनांपैकी एक आहे। या दुर्घटनेच्या तपासासाठी तातडीने पावले उचलण्यात आली आहेत। नागरी उड्डाण मंत्रालय आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने विमान अपघात तपास ब्युरोच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन केले आहे। अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डची एक तपासणी टीम भारतीय अधिकाऱ्यांसोबत काम करत आहे। बोईंग कंपनीनेही तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे। प्राथमिक तपासात विमानाने उंची का गमावली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। तपास पथक फ्लाइट डेटा रेकॉर्डर म्हणजेच ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा शोध घेत आहे। हे रेकॉर्डर सापडल्यास दुर्घटनेच्या कारणांचा उलगडा होऊ शकतो। आतापर्यंत अपघात स्थळाचा 70 ते 80% भाग साफ करण्यात आला आहे। मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी DNA चाचण्या सुरू आहेत। या अपघाताची ही बोईंग 787 ड्रीम लाइनरची पहिलीच घातक दुर्घटना आहे। यापूर्वी 2024 मध्ये बोईंगच्या निर्मिती प्रक्रियेत दोष असल्याचे आरोप झाले होते, ज्याची आता तपासात छाननी होण्याची शक्यता आहे। स्थानिक पोलिसांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलमुळे तपास पूर्ण होण्यास काही महिने लागू शकतात। अहमदाबादच्या या भीषण विमान दुर्घटनेचे नेमके कारण समजण्यासाठी तपास पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी लागेल। TV51 न्यूज आपल्यासाठी या प्रकरणातील प्रत्येक अपडेट घेऊन येईल। आपण पाहत रहा TV51।